तिथे बघा, ती पळून चाललीये. इकडे नाही नाही अहो मी पळून नाही चाललो. ते रूमला बाहेरनं कुणीतरी कडी लावली म्हणून खिडकीतनं बाहेर आलतो. ए गप. मला सांग, ही पार्टी तूच ऑर्गनाईज केली होतीस ना? होय. आणि या सगळ्यांना लाडू पण तूच वाटत होतेस. ही खोली तुझीच आहे. होय. और मॅडम, सुशील, या खोलीची झडती घ्या. अहो सर काय करायलाय तुम्ही? हा इथे बघा, तिथे बघा, बघून घ्या, लवकर घ्या. ए तू शांत बस. तिकडे अहो काय? अहो मॅडम तुम्ही काय करायलाय? बघा बघा, सगळीकडे चेक करा. सर माझं ऐकून घ्या, खरंच मी काय केलेलं नाही. नाही केलेस ना? शांत बस. मग हे काय? चेक करू दे. साहेब साहेब एक राजू किती वाजले? कुठे राहिलीस तू? आईना जर कळलं ना की प्राजू अजून घरी आली नाहीये तर ऋषी खोटं बोला म्हणून त्याला तर ओरडतीलच, पण प्राजूला पण यापुढे कुठे जाऊ नाही देणार. राजू, फोन करते. राजू फोन उचल ग. फोन पण उचलत नाही मुलगी. हे काय? हे काय आहे? सर मला काय माहित? ओ माय गॉड सर, बघा कशी भोळी बनतीये, तिला सगळं माहितीये. तुला खरंच माहित नाही काय? हे तुझ्या खोलीमध्ये सापडलंय. हे ड्रग्ज आहे, याचा अर्थ कळतोय का तुला? वोट मिळवण्यासाठी मुलांच्या लाडूमध्ये आणि ड्रिंक्समध्ये हे मिसळून आपल्या बाजूने करण्याचा डाव होता ना तुझा? अहो सर मला नाही माहिती माझ्या पेटीत कसं काय आलं. माहित नाही मग पळत का होतीस? अहो सर मी पळत नव्हतो, तेच सांगायलोय. मी एका पोरीची मदत करत होते, तिच्यावर त्या पोरानं अहो तिला घेऊन मी खिडकीतनं जात होतो कारण दाराला कडी होती. ए खोटं नको बोलू. सॉरी, खोटं बोलतीये. हा सर अहो मी खरंच खोटं बोलत नाही. माझ्याकडे तर रूमची किल्ली बी नव्हती. मला नाही माहित माझ्या पेटीत कसं काय आलं. हे काय हेच माहित नाही मला. ए रामेबाज, मला माहितीये तू नाटक करते. सॉरी, नाटक करते. बघा ना कशी आहे. एक 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 मिनिट, तुम्ही शांत राहा. कमळी, हे बघ, तू ज्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होतीस त्या मुलीची आम्हाला साक्ष हवी. त्याशिवाय तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. कळतंय? कुठे राहते ती मुलगी? घेऊन ये. आणि तिचं नाव काय? सर नाही, जर मी प्राजूचं नाव पोलिसांच्या समोर घेतलं आणि सगळ्यांनी तिच्याबरोबर काय झालं हे कळलं तर तिची लई बदनामी होणार. आता काय करू? काय सांगू पोलिसांनी?
इतका अस्वस्थपणा वाढत चाललाय यार माझा. काय होतंय काय माझ्या बरोबर? झोप काय येत नाहीये मला. हे कमळी, काय विचारतोय मी? कोण आहे मुलगी? काय नाव आहे तिचं? अनिका, का मुद्दाम करायलेस? तुझी दुश्मनी माझ्या संग आहे, मग गावाला कशाला त्रास द्यायलेस? अनिका, हे सगळं प्रकरण मिटव, आधीच सांगून ठेवतोय. बहिणी, काय ग तू झोपली नाहीस अजून? ऋषी, राजू अजून घरी नाही आले. काय? मला कळतच नाहीये काय करू. थांब, तिला फोन करतो मी. फोन नाही उचलत आहे. अरे माझा पण फोन नाही उचलत आहे, कधीपासून लावते. असं करत नाही यार जनरली ती. वहिनी, काहीतरी प्रॉब्लेम झालाय नक्की. मला ना मगाचपासून त्याचीच कुणकुण लागली. मी असं करतो, मी तिला जाऊन घेऊन येतो सरळ. तू आईला सांभाळ, तिला काही कळू देऊ नको. ठीक आहे, पकड, मी चावी घेऊन येतो. सावकाश जा. हो. मी तुला काय वाटलं मी तुझ्यासारखी आहे? मी तुझ्यासारखी फालतूगिरी नाही करत. आणि हे तुझ्या रूम मध्ये सापडलंय ना, हे तुझंच आहे. आता हे जे तू काहीही केलंय ना, तुझं तू बघून घे. मला नको अडकवू याच्यात. सर बघा किती ड्रामा करते. आता ती अडकली आहे ना, म्हणून मला अडकवण्याचा ट्राय करतेय. सो मच ऑफ ड्रामा. सर तुम्ही काहीतरी बोला ना, बघा ना. कमळी, माझ्या प्रश्नांची उत्तर दे. कोण आहे मुलगी? काय नाव आहे तिचं? सर ती तुमच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही, कारण की ती खोटं बोलतीये. आणि तुम्हाला हे कुठे सापडलंय? तिच्या रूममध्ये सापडलंय ना, म्हणजे हे तिनेच केलंय. आता याच्याहून मोठ्या एव्हिडन्सची काय गरज आहे? तुम्ही सरीला अटक करून टाका. और मॅडम, घ्यायला ताब्यात.